हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत, तर त्यांना आवडणारे म्हणजे मोदक। तर आज आपण मोदकाची रेसिपी बघणार आहे। तर आज आपण रसमलाई मोदक बनवणार आहोत। त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे, 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर, 2 चमचे साखर आणि पिस्ताचे काप घेतलेले आहेत। आता इकडे कढई आपली गरम झालेली आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि हे जे पनीर आहे ते मी कुस्करून घातलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर मिल्क पावडर टाकायची आहे आणि जे आपण दूध घेतलेलं होतं ते दूध यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने हे आपलं जे सारण आहे ते असं झालेलं आहे। आता यामध्ये जी आपण साखर घेतली होती ती टाकायचं आहे आणि केशरचं दूध टाकायचं आहे। याच्यामुळे काय होतं, आपल्या मोदकाला छान कलर पण येतो आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतात। तर हे आपल्याला एक 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे सारण आहे ते कढई सोडायला लागले की आपल्या हे सारण तयार झालं आहे असे समजते। तुम्ही बघू शकता हे आपलं सारण तयार झालेलं आहे। तर याला आपण थंड करून प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने मी हे सारण प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, पिस्ताचे काप टाकायचे आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे मी आता छान मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर मी आता हे आपले मोदकचा साचा घेतला आहे, त्याला तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण याचे मस्त असे मोदक करून घेणार आहे। तर हे मोदक खूप छान होतात, टेस्टला तर भारीच होतात आणि हे झटपट बनणार आहेत। हे मोदक 10 ते 15 मिनिटात आपले रसमलाई मोदक तयार होऊन जातात। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा आपला मोदक मस्त तयार झालेला आहे। दुसरा सुद्धा मोदक मी तुम्हाला करून दाखवते। तर अशा पद्धतीने हे सर्व मोदक मी छान करून घेणार आहे। तर या गणपती वेळी तुम्ही हे झटपट अशी इन्स्टंट मोदकची रेसिपी ट्राय करू शकता। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व मोदक करून घेतलेले आहेत। तर हे 10 मिनिटात रसमलाई मोदक तयार होतात। तर या मोदकची रेसिपी या गणपतीला तुम्ही ट्राय करा। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।